पुलंची म्हैस आपल्याला परिचित आहेच. त्या गोष्टीची नायिका म्हैस आहे. उपोषण करण्यासाठी मुंबईत निघालेल्या गावकऱ्यांची एसटी एका म्हशीला धडक देते आणि ती म्हस अशी की जिच्या नावावर 3 गावकऱ्यांनी सरकारकडून कर्ज घेतली आहे. आणि मग वाहत्या गंगेत हात धुण्याचे काम लोक कसं करतात हे सांगत ही कथा फुलत जाते. चांदी चित्रपट पुलंच्या म्हैस या कादंबरीचं रील व्हर्जन. पु ल देशपांडेंचं कथाकथन आणि त्यांच्या कथेवर केलेला चित्रपट या 2 टोकाच्या गोष्टी वाटतात. पुलंच्या म्हैस या कथेत ड्रामा असला तरी पुलंच्या कथाकथनातून तो सहज आणि आपसूक वाटत होता. परंतु नव्या कलाकारांच्या अभिनयातून कथेची सहजता कुठेतरी निघून जाते असं दिसलं. विनोदी कलाकार अभिनयापेक्षा परफॉर्मन्स कडे जास्त लक्ष देताना दिसतात. चित्रपट वाईट आहे किंवा बोरिंग आहे असं म्हणता येणार नाही. पण काय होतं ना, आपल्याला चित्रपटाची कथा माहित असते. ती कथा एका महान लेखकाने लिहिली आहे इतकंच नाही तर ती कथा त्याने उत्तमरित्या सादर केली आहे हेही आपल्याला माहित असतं. मग त्यामुळे अर्थातच आपण काही आशा करत हा चित्रपट पाहू लागतो आणि मग त्या मानाने आपल्याला खास काही पाहायला मिळत नाही. वैभव मांगलेची भूमिका सूत्रसंचालकाची आहे, म्हणजे मध्ये मध्ये तो स्वगत करू लागतो पण त्यात देखील सातत्य नाही. मध्येच कुठेतरी त्याचं नरेशन येतं आणि तेव्हा हा पिक्चरचा सूत्रसंचालक आहे हे आठवतं. चित्रपट खूप लांबलाय. म्हशीचे एक्सप्रेशन्स दाखवण्यासाठी वापरलेले इफेक्ट्स फारच एव्हरेज आहेत. एडिटिंगच्या बऱ्यापैकी चुका झाल्यात आणि त्या सहज नजरेत येतात. थोडक्यात काय, पुलंचं ना एक स्टँडर्ड आहे आणि त्या लेवलवरूनच आपल्याला पुलंना पाहायची सवय आहे. हातखंब्याचा फाटा डावलून मोटार ज्या मुंबईच्या दिशेला निघाली त्या जनतेतर्फे मी जागा होतो आणि एसटीच्या वतीने ड्रायव्हर. त्यामुळे म्हैसचं रील व्हर्जन चांदी तुम्हाला थोडं अस्वस्थ करतं. पुलंची चांदी आणखी खूप छान होऊ शकते असा आपला विश्वास आहे. कथेतलं नाट्य सादर करायला सहज आणि एकमेकांना रिॲक्शन देत अभिनय करणाऱ्या कलाकारांची गरज होती हे नक्की. राष्ट्रीय मराठी करिता श्वेतांबरा सावंत.